प्रतापराव चिखलीकरांनी निवेदन दिलं आहे। आम्ही सातत्याने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सगळेजण याबद्दलचा एकंदर जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर देखरेख ठेवून आहोत। जिथं जिथं ताबडतोब ज्या गोष्टीचे निर्णय घेण्याची गरज असेल तशा प्रकारचे निर्णय पण घेतो आहे। आता पुण्यामध्ये खडकवासल्याचं पाणी वरची सगळी धरणं सोडल्यामुळं पातळी वाढत चाललेली आहे, परंतु तिथं जिल्हाधिकारी, नंतर PMC कमिशनर आणि बाकीची जी यंत्रणा SDRF, NDRF या सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलेलं आहे। काही भागामध्ये पाणी जास्त झालेलं आहे, तिथल्या लोकांना स्थलांतर करायला सुरुवात केली। नदीला पाणी आल्यामुळं खडकवासल्याचं धरणाचं त्यामुळं पाण्याची पातळी, जे खालचे पूल आहेत ते पाण्यामध्ये गेलेले आहेत, तिथली रहदारी पूर्णपणे थांबवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत कुणी तिथं धोका पत्करू नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत। कोल्हापूरला पण पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे, कदाचित धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावर तिथल्याही सगळ्यांना म्हणजे जलसंपदा विभाग असेल, रेव्हेन्यू विभाग असेल, पोलीस विभाग असेल, ह्या ज्या ज्या यंत्रणा अशा काळामध्ये राज्य सरकारच्या वतीनं काम करत असतात, महानगरपालिका असतील, ह्या सगळ्यांना सतत सूचना देऊन त्यांना कुठली अडचण आली तर ताबडतोब सोडवण्याचं काम केलं जातं। आत्ता पण मी तुमच्याशी बोलून डिझास्टर मॅनेजमेंट ही आपल्या मंत्रालयामध्ये पहिल्या मजल्यावर आहे, तिथंच मी त्या ठिकाणी चाललेलो आहे। सुट्ट्या अनेक ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत। वसई विरार पण मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये गेलेलं आहे। तिथं काही भाग स्मार्ट रोड वगैरे असा एरिया जो ओळखला जातो, तिथलाही भाग बराचसा पाण्यात गेलेला आहे। जिथं नांदेडमध्ये काही गावांना मध्ये वेढा पडलेला होता, त्यातल्या अक्षरशः त्या गावांच्या लोकांची घरं ही पार पडून गेलेली आहेत। आज लोक तिथं गेलेले आहेत आपलं पुन्हा सामान वगैरे बाहेर काढण्याच्या करता, पण त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत सर्वे करून की बाबा ही परिस्थिती कायम राहणार आहे, जर कायम राहणार असेल तर आपण सातत्याने त्या लोकांना धोका येऊ नये म्हणून आपण त्यांचं स्थलांतर करतो आणि अशा सुरक्षित जागी त्यांना शिफ्ट करतो की जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचा पाऊस झाला तर त्या लोकांना अडचण येता कामा नये, ह्याबद्दलची पण काळजी ही राज्य सरकारकडनं घेतली जाईल। आमचा आपत्ती व्यवस्थापन असेल, मदत पुनर्वसन, हे सगळ्याच यंत्रणा ह्या तत्परतेनं कामं करतायत। काल तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये मोनोरेलच्या बद्दल घटना घडलेली होती आणि त्याच्यात थोडं काय होतं आहे, कधीकधी एखाद्या मोनोरेलची किंवा एखाद्या पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांची कॅपॅसिटी नसताना जास्त लोक बसल्यानंतर अडचणी निर्माण होतात, जी काल मोनोरेलच्या बाबतीमध्ये झाली। पण आता सकाळपासून मोनोरेल व्यवस्थित त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। माझं नागरिकांना पण आव्हान आहे की अफवांच्यावर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका आणि साधारण त्या बसची, त्या मोनोरेलची, त्या वाहनाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढीच साधारण बसली किंवा काही ठिकाणी आपल्याला नावा पण करावं लागतात, बोटी करावं लागतात, त्या बोटीमध्ये पण असणारी कॅपॅसिटी लक्षातमध्ये घेऊन तेवढेच लोक जर बसले तर त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल, परत दुसरी ट्रिप करता येईल, तिसरी ट्रिप करता येईल। थोडंसं हे नैसर्गिक संकट आहे, त्याच्यामुळे हे नैसर्गिक संकटावर मात करण्याच्या करता अडचणीत असणाऱ्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या करता, सुरक्षित स्थळी नेण्याच्या करता जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे त्याकरता रात्रंदिवस सगळेजण राबतायत। कुठंही दुर्लक्ष होता कामा नये ह्याबद्दलची काळजी आमचं सरकार घेतं आहे, सरकारी यंत्रणा घेते आणि त्याच्यामध्ये नागरिकांनी पण सहकार्य करावं असं माझं आव्हान आहे। नाही, मी तुम्हाला सांगू का, मोनोरेलच्या बद्दल अशा प्रकारचा प्रसंग झाल्यानंतर खरं त्याच्यात राजकारण न आणता पहिल्यांदा आपल्या नागरिकांना कसं मदत करता येईल। आता ती मोनोरेल हे
बंद पडली. बंद पडल्यानंतर कारण काय झालं ते पण त्यांच्या टेक्निकल लोकांनी सांगितलं की त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा काही टन लोकं जास्त बसलेली होती आणि त्याच्यातून तिथं आतमध्ये ते थोडेसे गुदमरण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. अर्थात त्याच्यातनं एक काच फोडल्यानंतर 3 ठिकाणी शिड्या लावण्यात आल्या आणि त्याच्यातून मग लोकांना बाहेर काढलं. थोडासा वेळ लागला, परंतु पहिल्यांदा जे अतिशय घाबरून गेलेले होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये देखील आम्ही सगळेजण लक्ष ठेवून होतो, यंत्रणा तिथं होती. आणि अशा वेळेस जे काही संकट आलं हे मुद्दाम कुणी केले का? जास्त लोक बसल्यामुळं ते झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा पूर्ववत मोनोरेल सुरू पण करण्यात आली. नागरिकांना सातत्याने आव्हान गेले 2 दिवस पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या वेगवेगळ्या चॅनलला दाखवताय, रेड अलर्ट आहे. ज्या भागात रेड अलर्ट आहे त्यात पालघर असेल, रत्नागिरी, ठाणे, मुंबई उपनगर, तुमचं रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई उपनगर ह्या भागात आणि घाटमाते, सातारा घाटमाता, पुणे घाटमाता, कोल्हापूर घाटमाता, ह्या वेगवेगळ्या घाटमाथ्यावर अशा पद्धतीनं इथं पाऊस सह्याद्रीच्या या दऱ्याखोऱ्यात जास्तीचा पडतोय आणि तिथं काळजी घ्यावी. आणि मुंबईत तर आपण गेले 2 दिवस आवाहन करतोय. काल पण मुंबई महानगरपालिकेने सुट्टी दिलेली होती, शाळांना सुट्टी दिलेली आहे की बाबा ज्यांना खूपच गरज आहे, तातडी बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही, त्यांचं असं काहीतरी काम आहे, तेवढ्यांनीच बाहेर पडावं, बाकीच्यांनी घरात सुरक्षित राहावं, अशा प्रकारचं आव्हान हे सातत्याने आम्ही लोक करतोय आणि त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. अर्थात आम्ही आव्हान कशावरून करतो? आम्ही वेदर रिपोर्ट घेतो. हवामान खातं सांगतोय 3 दिवस रेड अलर्ट मुंबई आणि मुंबईच्या परिसरात आणि महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये राहणार आहे. आता ते झाल्यानंतर त्याचा अंदाज घेऊनच आपण पुढची कारवाई करतो. उद्याच्याला आपण त्यांनी रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर आपण जर नाही लोकांना आव्हान केलं आणि परत काही झालं, बघा हवामान खात्याने रेड अलर्ट सांगितलं देखील सरकारनं दुर्लक्ष केलं. बरं, दुसरी पंचायत अशी पण असते, रेड अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलं कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यावर आणि यदाकदाचित ते रेड अलर्टचा ऑरेंज झालं, ऑरेंजचा येलो झाला, तर बघा यांनी आव्हान केलं आणि काहीच पाऊस नाही झाला. अरे ते थोडंसं अशा नैसर्गिक संकटाच्या वेळेस माझं आव्हान आहे, हे राजकारण करण्याची वेळ नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक राज्य सरकारं आली गेली, प्रत्येकजण आपापल्या कारकिर्दीमध्ये काम करत असतं, पण त्याच्यामध्ये जे काही आता काहींनी वक्तव्य केली, काळजी घेण्याचं काम आता मध्ये तुम्हाला माहिती आहे लोकलमधले काही लोक खाली पडले म्हणून आता आपण लोकलला AC मध्ये रूपांतर करून त्याला दरवाजे करतोय ना. आपली हीच भूमिका आहे. आता आपल्या इथं बहुतेक ठिकाणी ह्या रेल्वे, मेट्रो, लोकल ह्या सगळ्या इलेक्ट्रिकवर चालतात. मागे काही वर्षापूर्वी आपल्या इथं डब्यावर काही लोक चढायचे. आता परवा पण एक व्यक्ती कारण नसताना तिथं चढली, त्याच्यामध्ये त्याला शॉक बसला आणि तो मृत्युमुखी पडला. म्हणजे कुठंतरी उत्साहाच्या भरामध्ये हे जे काही असले प्रकार काही जण करण्याचा प्रयत्न करतात, ते स्वतःचा जीव पण गमावतात आणि म्हणून प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. त्याकरता जेवढं काही करता येणं शक्य आहे आणि सुरक्षितता देणं. आता काल मोनोरेल AC असतो, मोनोरेलचे दरवाजे बंद होतात, परंतु आज आतमध्ये एवढी लोक की चला आपण घरी लवकर गेलं पाहिजे. तुमच्या चॅनलचे पण काही सहकारी त्याच्यामध्ये होते, मला वाटतं सागर का काही, ते त्याच्यामध्ये होते. आता प्रत्येकाला घरी जाण्याची पण घाई असते, परंतु त्याची जर कॅपॅसिटी 500 लोकांची असेल आणि 650पर्यंत लोक जर आतमध्ये बसली तर कुठंतरी वेगळी परिस्थिती निर्माण होणार, जी काल झाली ती. असं घडू नये, कुणी घाबरून जाऊ नये, कुणालाही असुरक्षित वाटणार नाही ह्याबद्दलची काळजी महायुतीचं सरकार घेतं आहे, आम्ही सगळेजण घेतो आहे. आज दुपारी पण मी पुण्याला जाणार आहे, कदाचित मुख्यमंत्री पण पुण्याला येतील. पुण्यामध्ये देखील वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर, चास कमान, तिकडं भाटघर, वीर,
नीरा देवघर, गुंजवणी ही सगळी धरणं भरलेली आहेत. कुकडीच्या 5 धरणामध्ये काही पाणी इतकं म्हणावाचं नाही. आपल्या उजनीला आपण 75,000 क्युसेस पाणी सोडलेलं आहे. 75,000 क्युसेस म्हणजे काही थोडं पाणी नाही. आज साधारण धरणांच्यामध्ये येवा किती येतोय, धरणामध्ये किती पाणी सोडलं गेलं पाहिजे आणि ते कितीपर्यंत बसेल, ते दिवसाच कसं सोडता येईल, दिवसा सोडल्यानंतर नदीकाठच्या दोन्ही भागातल्या लोकांना शिफ्ट करता येतं, त्यांना सुरक्षित ठिकाणी नेता येतं. ह्या सगळ्याबद्दल राज्य सरकार सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण होते तिथं तिथं लक्ष ठेवून जनतेची काळजी घेत आहे आणि त्याच्यातून मार्ग काढत आहे. पण गेल्या काही दिवसात जीवितहानी पण झालेली आहे. बऱ्याच जणांना आपला स्वतःचा जीव त्याच्यामध्ये गमवावा लागलेला आहे. काही ठिकाणी भिंत पण पडून काही जणांचा मलबारीलाच काल का परवा भिंत पडली आणि एक वॉचमन तिथं दुर्दैवाने त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला. अशाही घटना घडत आहेत आणि म्हणून सरकार सगळ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु जनतेने पण त्याच्यामध्ये सहकार्य करावं. त्याच्यामध्ये गरज असेल तरच बाहेर पडावं. माझ्या माहितीप्रमाणे 19, 20, 21 असा 3 दिवसाचाच रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. आज परिस्थिती आपल्याला दिवसभरामध्ये कळेल. दर 3 तासाला हवामान खातं रिपोर्ट देतं आहे की काय काय कुठं कुठं परिस्थिती राहते आणि त्या पद्धतीनं आपण त्याबद्दलची काळजी घेतो आहे. धन्यवाद.